आज तुम्ही भले बंगले बांधले, पण त्या बंगल्यामध्ये एका कोपऱ्यात आईला आणि एका कोपऱ्यात आपल्या बापाला जागा नसेल तर काडी लागली तुमच्या त्या बंगल्याला, धिक्कारच होत्या बंगल्याचा. माझ्या दादांनो, पांढरं कपाळ घेऊन नवरा नसताना संसार करणं ना फार अवघड असतं गडे. बालपणात कोणाची माय मरू नये, म्हातारपणात कोणाचा पोरगा जाऊ नये, आणि तारुण्यात कोणाचा नवरा मरू नये. नवरा असलेली बाई रस्त्यात थांबून एखाद्या बाईला बोलू शकते, मोठ्याने हसू शकते, मोठ्याने बोलू शकते, समाज कधी संशय घेत नाही हो. पण बिना नवरीची बाई सहज जरी हसली ना तर समाज तिच्याकडे संशयाने पाहतो. फार अवघड समस्या आहे माईबाप, फार अवघड समस्या. लेकरं लहान लहान असावीत, आणि तारुण्यात जर त्या बाईचा पती गेला ना तर ती बाई समाजाकडे लक्ष देत नाही, कंबर कसते पोरांसाठी, हिमालयासारखं कठोर अंतःकरण करते, आणि लेकराच्या ठिकाणी बाप म्हणून उभी राहते. फार काबड कष्ट करते रे, ढोरासारखी राबराब राबते. 3 लेकरं आई एकटी पोषिते, शिक्षण करते, कपडा लत्ता. 3 लेकरं शिकतात, नोकरीला लागतात, लाख पगाराची नोकरी लागते त्या लेकरांना. झोपडी ती एकटी माय नवरा गेल्याच्या नंतर 3 लेकरांचा सांभाळ करते, आणि तेच 3 लेकरं ज्यावेळी मोठाले होतात ना, बंगले बांधतात 3. त्या 3 बंगल्यामध्ये एकट्या म्हातारीला कोण्याच कोपऱ्यामध्ये जागा नसते. केवढं मोठं दुर्दैव. जर एक माय अरे 3 लेकराचा लोकांचे भांडे घासून, लोकांच्या घरचे कपडे धुवून 3 किलोमीटरवरती पायात चप्पल न घालता खुरपायला जाते ती माय. एक माय 3 लेकराचा सांभाळ करते, स्वतःच्या पोटाला चिमटा देते. कधी दुरडी जर भाकरी 2 असतील आणि खाणारी लेकरं जर 4 असतील ना तर माय अर्धी भाकर लेकरांना वाटून देते. खाणारी लेकर असतात, पण दुरडी जर 2 भाकरी असतील ना त्या दिवशी उपाशी राहणारी आपली माय असते. फक्त माय असते रे माझ्या दादांना. आज फार संपन्नतेचा काळ आलाय. आपल्याला दररोज पुरणपोळीचा घास आहे, पण इथं जे दिसतायत ना धोत्रामध्ये दिसतायत, काही माझ्या लुगड्यामध्ये नाट्या घालून बसलेले आहेत ना, माझ्या आजीच्या वयाचे आहेत काही. सांगा माझ्या आजींनो, तुमच्या काळात रोज पुरणपोळाचा घास होता? दररोज दुरडी भरून भाकरी होत होत्या? दररोज तुमच्या दुरडीमध्ये संध्याकाळी शिळी भाकर उरत होती? अरे अजिबात नाही. भाकरी कमी असायच्या गड्या, पण एकमेकाविषयी घरामध्ये प्रेम फार होतं. 4-5 लेकरं असतील आणि दुरडीत भाकरी कमी असतील तर त्या दिवशी उपाशी राहणारी फक्त माय होती आपली. अरे महिना दाढी केली नाही बापाने आपल्या, पण गरिबीच्या काळात मंठ्याला जाण्यासाठी पोराला एसटीचा पास काढून दिला आपल्या म्हातारीने. एसटीचा पास काढून दिला आपल्या म्हातारीने, आपल्या आईने. महिना डोक्याला तेल लावलं नाही लावलं. अरे चिंदी गुंडाळली तिनं केसाच्या वेणीला, फाटकी नाटी 3 ठिकाणी तिनं ठिगळ लावला, पण ठिगळ लागलेली जागा म्हातारी झाकायची आणि अंग भरून पदर घ्यायची. पण आपल्या लेकरासाठी पैनापाई जमा केली तिने, पुस्तकं विकत घेतले आणि लेकरं शिकवले. काय पाप केलं ते माई बापाने? त्यांना काय मौज मजा करता येत नव्हती? पूर्वीचा काळ पहा माई बाप तुम्ही. प्रत्येकाने गरिबीतच जीवन जगलेलं. मला माहिती आपण काय फार श्रीमंत आमदार खासदार जहागीरदाराच्या पोटी नाही जन्माला आलो. गरिबीचा काळ होता माई बाप. मातीचं घर असायचं, माळवदाचं घर, सगळं शेणा मातीनं सारवायचं. एक चूल असायची एका कोपऱ्यात. 5 लिटरची कॅन तेलाची कधीच नव्हती रे डोळ्याच्या समोर. 1 लिटरची बाटली सदैव डोळ्यासमोर असायची, 1 लिटरची. आणि त्या म्हातारीने आपल्या आईने ती कढई ठेवावी चुलीवरती, असं बोट लावावं आणि तेलाची धार ओतावी. राग यायचा कधी कधी, बरोबर आहे ना? टाकती तरी कशाला? त्या टोपल्याला, त्या कढईला सांग फक्त टाकलं रे तेल.
तेव्हा आईचं वाक्य असायचं, काय धार आहे का पैशाची? पैशाची धार नव्हती मायबाप, म्हणून धारीनं तेल होतं गड्या. आज ना एवढा पैसा आडमाप झाला आमच्याकडे. आज भरपूर आहे आमच्याकडे. त्यावेळी शेंगदाणी सुद्धा नव्हती रे भाजीला घालायला. शेंगदाणी नाही, 4 किलोभर शेंगदाणे आणले तर आईला टेन्शन असायचं, आता महिनाभर घालायचे. पावशेर तेल ते 8 दिवस घालायचे. केला गड्या संसार तुम्ही, मानलं तुम्हाला. तुमच्यासारखा संसार आम्हाला कधी जमणार नाही, अजिबात जमणार नाही. गरिबीत तुम्ही संसार केला, गरिबीत पतीची लाज राखली. आमच्या लहानपणी ना कधीतरी शेंगदाणे खाऊ वाटायचे. आईने पाट्यावरती शेंगदाणे वाटायला घेतले की ती काहीतरी विसरायची. ती लसूण तरी आत आणला जाईल, जिरे तरी आणायला जायची, मीठ तरी आणायला जायची. आई मध्ये गेली की 5 शेंगदाणे उचलायचे, खिशात घालायचे, शाळेत गेलं की वरांड्यात बसून खायचे. आज 5-5 हजार किलोचे काजू आणि बदाम विकत घ्यायची ताकद आहे आपली. पण डॉक्टर सांगतात 5च खा. जास्तीचे खाल्लं तर कोलेस्ट्रॉल वाढेल. जास्त तेलातलं खाऊ नका, मारतान लवकर. पूर्वी फार गरिबीचा काळ होता माईबाप, फार गरिबीचा काळ होता. खटल्याचं घर होतं ना, ताईने स्वतःच्या वाट्याचा घास न घास डब्यात घालून लेकरासाठी ठेवावा. ज्या दिवशी घरात काही नसतं ना, त्या दिवशी माणसाला भूक झोपूच देत नाही गड्या, झोपूच देत नाही. आणि आज एवढं घरात आहे की घरात येतं त्याला बुरा लागतो, आळ्या होत्यात, तरी कोणत्या डब्यात काय ठेवलं आपल्याला पाहिलं वेळच भेटत नाही. फार गरिबीतून प्रपंच उभा केला आपल्या आईंनी, आपल्या आजीने, आपल्या आजोबांनी, आपल्या बापांनी. फार कष्टातून जीवन जगले रे ते. 8वा धान्यासाठी लोकांच्या शेतात राबराब राबले ते. एक भाकरीचा तुकडा सुद्धा वाया जाऊ दिला नाही, एक तुकडा वाया जाऊ दिला नाही. एवढा संपन्नतेतून आज त्या झोपडीचे महाल झाले, तर आज बंगले झालेत. पण एक वाक्य काळजात उतरून घ्या माझ्या दादांनो, आज तुम्ही भले बंगले बांधले, पण त्या बंगल्यामध्ये एका कोपऱ्यात आईला आणि एका कोपऱ्यात आपल्या बापाला जागा नसेल तर काडी लागली तुमच्या त्या बंगल्याला. धिक्कारच होत्या बंगल्याचा. काय करायचे ते बंगले? काय चाटायचे? मला माहिती आहे ना, तुम्ही टाळ्या सुद्धा वाजवू शकत नाही. हिम्मत लागत टाळ्या वाजवायला सुद्धा. त्या मोठ्याल्या बंगल्या तुमच्या सासूला आणि एका कोपऱ्यात जर सासऱ्याला जागा नसेल तर काडी लागली त्या बंगल्याला. काय चाटायचा तो बंगला? अरे झोपडी बरी. ज्या झोपडीमध्ये, त्या झोपडीच्या वाट्यावर रुबाबात आई बसलेली, ने का कोपऱ्यामध्ये रुबाबात बाप बसलेला आहे. झोपडीतली श्रीमंती असेल ना समन्वयाची, तर ती श्रीमंती सुद्धा माणसाला सुख प्रदान करते.